मंडळी नमस्कार. जेवण नेहमीच चौरस आहार हवं ही गोष्ट खरी आहे, पण तितकंच ते सकस असणं खूप गरजेचं आहे. आपल्याला उत्तम प्रतिकार शक्ती मिळवायची असेल तर ती फक्त सकस आहारातूनच मिळू शकते. यासाठी प्रोटीन्स, कार्ब्स यासारख्या पोषक तत्वांची काळजी घेताना विटामिन, मिनरल, अँटीऑक्सिडंट्स यासारख्या सूक्ष्म पोषक घटकांवर देखील लक्ष केंद्रित करणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे उत्तम दर्जाची धान्य, उत्तम दर्जाच्या डाळी खरेदी करणं ही आपली एक जबाबदारी आहे. जे धान्य तुम्ही घरी घेऊन याल ते उत्तम दर्जाचं असेल तरच तुमच्या कुटुंबाचं आरोग्य टिकून राहायला मदत होईल. प्रत्येक घरामध्ये एक वेळ भात किंवा पोळी, भाकरी शिजणार नाही, पण डाळीचं वरण किंवा डाळीचा एक तरी पदार्थ, कडधान्य, उसळी ह्यातला एक तरी पदार्थ हमखास असतोच. डाळींमध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉलिक ऍसिड यासारखे घटक भरपूर प्रमाणात आहेत. तसंच डाळी या प्रोटीन आणि हाय फायबर तत्वांनी युक्त आहेत. अशा या हाय फायबर आणि हाय प्रोटीन युक्त डाळी आहारात घेतल्यामुळे ज्यांचं पोट साफ होत नाही, ज्यांना मलावष्टंभ आहे, त्यांचं पोट साफ व्हायला मदत होते. शिवाय ह्या प्रोटीन आणि फायबर्समुळे रक्तातली साखरेची पातळी काही प्रमाणात नियंत्रणात राहायला मदत होते. त्यामुळे माझा मधुमेहींसाठी असा सल्ला असेल की आहारात डाळीचा एक तरी पदार्थ कोणताही असो, वरण, आमटी, उसळी, कडधान्य किंवा डाळीचे कोणतेही पदार्थ, एक तरी पदार्थ तुमच्या आहारात असला पाहिजे. आता ही डाळ खरेदी करताना ती उत्तम दर्जाची आहे की नाही हे कसं ओळखायचं? खरेदी करताना ही डाळ पोषण मूल्याने भरपूर आहे की नाही हे कसं ओळखायचं? यासाठी डाळ खरेदी करताना किंवा कोणतेही कडधान्य खरेदी करताना मी सांगते या पुढील गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. डाळ किंवा कडधान्य कोणतेही धान्य खरेदी करताना मुख्य म्हणजे ते अनपॉलिश्ड फॉर्म मध्येच विकत घ्यायचं. डाळीला पॉलिश करताना त्याच्यावर अनेक केमिकल्सचे थर चढवले जातात आणि या थरांमुळे, या पॉलिशमुळे त्यातली जी पोषण मूल्य आहेत, जे न्यूट्रिएंट्स आहेत ते नष्ट होतात, कमी होतात आणि अशी सत्वहीन डाळ आपण घरी घेऊन येतो. अशा डाळींनी पोट भरेल पण शरीराला आवश्यक ती पोषण मूल्य बिलकुल मिळणार नाहीत. त्याच्यामुळे आपोआप रोग प्रतिकार शक्ती ही तुमची वाढणार नाहीये आणि सतत आजारी पडणं, थकवा येणं अशा छोट्या मोठ्या तक्रारी सुरू व्हायला लागतात. यात फक्त डाळी, धान्य इतकंच नाही तर तांदूळ हा सुद्धा महत्वाचा घटक आहे. तांदूळ खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायचा? तांदूळ कसा निवडायचा? आयुर्वेद शास्त्रानुसार भात कशा पद्धतीने शिजवायचा जेणेकरून तुम्हाला भाताचे पूर्ण गुण शरीराला मिळतील आणि वजन आणि शुगरही वाढणार नाही. भाताची ही शिजवण्याची नेमकी पद्धत काय आहे याच्यावरचा व्हिडिओ देखील आपण केलेला आहे. व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी देते, तो व्हिडिओही जरूर पहा. आता ही अनपॉलिश डाळ ओळखायची कशी? कोणतीही अनपॉलिश डाळ ही दिसायला चमकदार दिसणार नाही. छिलका डाळी या सुद्धा अनपॉलिश डाळीच आहेत. म्हणजे या अनपॉलिश डाळींवर जे धान्याचं टर्फल असतं ते त्यावर टिकून राहिलेलं असतं. पॉलिश डाळींमध्ये हे टर्फल निघून जातं आणि या टर्फलामध्येच भरपूर न्यूट्रिएंट्स आहेत. पॉलिश प्रक्रियेमध्ये ही टर्फल निघून जातात. पॉलिश डाळी ह्या दिसायला एकदम फाईन, प्रत्येक दाणा वेगवेगळा सुंदर दिसतो, चमकदार डाळी दिसतात आणि आपल्याला वाटतं की ह्या इतक्या सुंदर डाळी आहेत म्हणजे पोषण मूल्याने नक्कीच भरपूर असतील. पण म्हणतात ना मंडळी, दिसतं तसं नसतं. त्याचप्रमाणे ह्या दिसायला सुंदर डाळी दुर्दैवाने सत्वहीन, निकृष्ट दर्जाच्या असतात. यात पोषण मूल्यांचा ऱ्हास झालेला असतो. त्यामुळे डाळ खरेदी करताना आता सांगितलेल्या गोष्टी, अनपॉलिश डाळ, रॉ फॉर्म मधली डाळ खरेदी करावी. यात पॉलिश प्रक्रिया होत नाही, त्यामुळे रॉ फॉर्म मध्ये असल्यामुळे अशा धान्यांना हाताळायला देखील कमी जातं. त्यामुळे स्वच्छतेच्या दृष्टीने जरी बघितलात तरी या अनपॉलिश डाळी कधीही सेफ असतात. पुढच्या वेळी तुम्ही धान्य खरेदी करायला जाल किंवा डाळी खरेदी करताना ह्या गोष्टी जरूर लक्षात ठेवा. तुमच्या विश्वासार्ह कोणी विक्रेते असतील तर त्यांच्याकडून तुम्ही या अनपॉलिश डाळी विकत घेऊ शकता. किंवा शहरामध्ये देखील मोठमोठ्या मॉल्समध्ये, शॉप्समध्ये धान्य खरेदी करताना तुम्हाला जर कळलं नाही की पॉलिश आहे का अनपॉलिश आहे तर तिथल्या दुकानदारांना तुम्ही विचारा. अनपॉलिश डाळ आहे याची खात्री झाल्यावरच
ती खरेदी करा आणि या अशाच डाळींचे फायदे आपल्या शरीराला होतात. आता ही डाळ तर आपण बरोबर निवडून आणली खरी, पण शिजवताना बहुसंख्य कुटुंब यात चुका करतात. त्यामुळे डाळ जरी उत्तम दर्जाची आणली तरी शिजवताना त्यातली पोषण मूल्य नष्ट होऊ नयेत यासाठी काय काळजी घ्यायची, डाळ शिजवताना कोणत्या चुका टाळायच्या, हे आपण पुढील व्हिडिओत पाहणार आहोत. अजून तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा, त्यामुळे माझे पुढचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. अशीच आरोग्यविषयक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. आयुर्वेद डेली लाईफ मध्ये कसा वापरायचा ज्याने आपलं आरोग्य सुधारायला मदत होईल, हाच आपल्या या चॅनेल मागचा हेतू आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी डॉक्टर सुकन्या कुलकर्णी या युट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.